कृष्ण भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, श्री गुरु मोतीराम महाराज की जय, गुरुवर्य मारुती महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्राय नमः। उद्धरोनी आते केचरी, विजय झाला कपी केशरी, येरी राहुनी गगनांतरी, मधुर स्वरी अनुवादे। गौरीपुत्र गजानन, कौशल्यपुत्र रघुनंदन, अंजनीपुत्र हनुमान आणि जनार्दन महाराज यांच्या कृपेने कथेची संगती अशी चाललेली आहे। ती अप्सर आहे आणि त्या अप्सराचा काय झालेला आहे, हनुमंतरायाच्या पायाचा स्पर्श झाल्यामुळे, साधूचा स्पर्श झाल्यामुळे तिचा उद्धार झालेला आहे आणि ती अंतरिक्षामध्ये गगनाला आहे। आता ती काय बोलू लागलेली आहे, तुझ्या उपकार हनुमंता काय उपकारी व्हावे आता, काही निमित्त तत्वता सावधानता परिसावे। हनुमंता मी काय आहे, मी तुमचे माझ्यावर उपकार आहेत आणि तुमचे माझ्यावर एवढे उपकार आहेत, मला तुमची काय सेवा अशी करावं असं तिला वाटू लागलेलं आहे। तू आता टाटुंगावीर होसी, कळी काळात द्रटी न्याळीसिया, त्याईवरी हरणेसी अनिसी डुलाता। ती असणारी अप्सरा काय म्हणू लागलेली आहे, हे हनुमंता तुम्ही कसे आहेत म्हणू लागले, आदत वीर दाटुंगा म्हणजे कोणालाही न आटोपणारे असे वीर आहेत, तुम्ही बळवान आहेत असे ती बोलू लागलेली आहे। राम रामस्ना पुढे विघ्न काय सेवा पुढे, आश्चर्य देखील वाळे गोडे तुझ पुढे सांगेना। अप्सरा बोलू लागलेली आहे, ती काय बोलू लागलेली आहे, तुम्ही कसे आहेत, प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत, तुमच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आहे आणि नामस्मरण करणाऱ्या माणसाला म्हणू लागले कोणताही संकट बाधा करीत नाही असं ती बोलू लागलेली आहे। तू भावाती श्रीराम भक्ता आणि नसी कपटाची माता, निष्कपट तू कपिनाथ राम देखत सर्वत्र। तुम्ही कसे आहेत, प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत आणि भक्ताला म्हणू लागले कपटाची बाधा होत नाही, त्याला म्हणू लागले कपट असा बाधाच करू शकत नाही अशी ती बोलू लागलेली आहे। विनीत असे मी तुझ प्रती सावधान कपीपती, कपट केवळाची मूर्ती तू कपट मूर्तीची ती जाणावा। हनुमंता हे म्हणू लागली असणारा पुढचा दिसायला का तुम्हाला, हे म्हणू लागली ही कपटी आहे, ही कपटाचीच मूर्ती आहे असं ती हनुमंतरायाला सांगू लागलेली आहे। तू रामाचा निज भक्ता स्वामी काय उद्यत, अति संकटी रामपंत कर्म येत आलासी। हनुमंता तुम्ही कसे आहेत, प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत आणि प्रभू रामचंद्राचे म्हणू लागले सेवेसाठी, प्रभू रामचंद्राच्या कामासाठी तुम्ही एवढा दूरपंत क्रम आलेले आहेत अशी ती सांगू लागलेली आहे। रामाचा परमाप्ता प्रतिज्ञा करोनी येता, ठाकोनी दुर्नागी प्रवत छळनाथ दुर्नागिया। हनुमंतरायाला सांगू लागले की अप्सरा म्हणू लागले, हे म्हणू लागले रावणाच्या जवळचा परमाप्त म्हणजे सखा असा असणारा तो रावणासोबत म्हणू लागले हित गोष्टी करून आलेला आहे, तुम्हाला म्हणू लागली फसविण्यासाठी आलेला आहे अशी ती सांगू लागलेली आहे। हा काळ नेहमी राक्षस ब्राह्मण रूपे तापस, धरून आला तापस वेश ती दुर्गक्षमा पापिया। हनुमंता हे दिसायलाय का, हे म्हणू लागले हे तापस वेळ धरलेला आहे, ऋषीचा वेळ धरलेला आहे, पण म्हणू लागले हे कसं आहे, हे म्हणू लागले राक्षस आहे, हे दुराचारी आहे, पापी आहे असं ती सांगू लागलेली आहे। जने आता विश्वास करसी चरण करसी लक्षणा देसिया, छळवादे आची मिरासी बहु मायेसी जाण तू। तुम्ही म्हणू लागले याचा विश्वास धरू नका, याचा जर विश्वास धरला तर म्हणू लागले माया आहे, हे कपटी आहे, हे माया केल्याशिवाय राहणार नाही असं ती सांगू लागलेली आहे। जेव्हा उदया सुबारू तव गोवा कपी नंदनू, कव कामारावा सिंतरुणू ऐसा पण करून आला। हनुमंता येणं म्हणू लागले रावणाला काय म्हणू लागलेलं आहे, उदय
सूर्योदय म्हणू लागले उदयाला येण्यासाठी हे पण केलेलं आहे म्हणू लागले रावणासोबत. असं म्हणू लागले हा कपटी आहे, मायावी आहे, असं ती सांगू लागलेली आहे. सत्यमानी माझे वचन वदिमा पापी दुर्जन न मारिता करील विघ्न सत्य जाण कपिनाथा. ती अप्सरा म्हणू लागलेले हनुमंता मी हे बोलायले का हे माझं म्हणू लागले माझं वचन सत्य माना. हे म्हणू लागले हे तुम्हाला विघ्न केल्याशिवाय राहणार नाही. हे मायावी आहे, कपटी आहे, हे राक्षस आहे, ऋषी नाही, असं ते सांगू लागलेले आहे. ऐसे बोलून या सुंदरी गेली अंतरिक्ष गगनांतरी साकटला तो अंतरी कपी केसरी अति विस्मित. असे ते असणारी इथून मानलेली अप्सरा ते हनुमंताला बोलले आणि तिने आपले काय केलेले आहे ती आपले आकाश मार्गाला निघून गेले. आणि गेल्यावर हनुमंतरायाला आश्चर्य वाटलं. हनुमंतराय आश्चर्यचकित झाले आणि पुन्हा पुढे काय झालेलं आहे. गेली असता स्वर्गांगना आश्चर्य देखील कपिनंदना विचारा धरिला मना दुष्ट हनन लागोनिया. हनुमंतरायानं पाहिलं ही असणारी अप्सरा ही स्वर्गाला निघून गेले. आणि गेल्यावर हनुमंतरायाच्या मनामध्ये विचार आला त्या राक्षसाबद्दल, त्या ऋषीबद्दल, हा दुरात्मा आहे, हा दुष्ट आहे. हनुमंतराय त्याला पाहू लागलेले आहे. सपाय स्मरून या रघुनाथा राक्षस दुष्टावलोकिता समोर उडालीला कपटता श्रीराम मृताचे निभेले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केल्याबरोबर हे जे कपटाची त्याने जे माया केली होते ती उडून गेलेली आहे आणि हनुमंतराय त्याला पाहू लागलेले आहे. एक ना होऊन या देई पाहणे पाहता चिटाईया द्रष्टा दृश्याच्या तुया नाही द्रष्टा तो यार आता म्हणून लागले त्याला पाहिलं होतं ऋषीच्या वेशामध्ये. आता त्याला म्हणून लागले पाहिलं कसं ते मायाई कपटामध्ये यशामध्ये असं म्हणू लागले ते द्रष्टामध्ये त्याचा हरपून गेलेला आहे. द्रष्टा हरपलिया पायी दर्शन रे काही भावनेची ठाव नाही वेगळे काही दिसेना. आता अगोदर दिसू लागला ऋषी पण म्हणू लागले ते असणारे कसं दिसू लागलेला आहे तो दृश्य होता द्रष्टा हरपून गेलेला आहे. आता तिथं म्हणू लागले माया राहिली नाही अशा स्वरूपात पाहिलेला आहे. द्रष्टा होय परिचिनला तरी भाषे द्रष्टा शिवाना झाली त्रिटुटीशी बोलवन कपट चिन्ह ते कैचे. मन बुद्धी चित्त अहंकार याच्यापासून म्हणू लागले तो असणारा कसा आहे अलिप्त राहिला तर म्हणू लागले तिथं त्याला कपट दिसत नाही असं स्वरूप दिसू लागलेलं आहे. एका श्रीरामासाठी कवडोनी कपटाची कोटिया तो श्रीराम कपट सृष्टी कपट गोष्टी देते कैचिया. प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामुळे प्रभू रामचंद्राच्या नामाची एवढी ताकद आहे तिथं म्हणू लागले कपटाची बाधा होत नाही. भूत पिशाच्या निकट नाही आहे जब हनुमान वीर नाम सुनाए असं म्हणू लागले. हनुमंतरायाच्या नामामध्ये प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आहे. निर्धारोनिया पायी तो कपिंद्र दिसे भयासुर राक्षस महापापी दुराचार याशी सत्वर मारी. हनुमंतरायानं पाहिलेल्या स्वरूपामध्ये तो राक्षस कसा दिसू लागला. तो ऋषी होता पण तो राक्षस कसा दिसू लागलेला आहे. असा दुराचारी दुरात्मा दिसल्याबरोबर हनुमंतराय म्हणू लागले याला म्हणू लागले मी मारल्याशिवाय राहणार नाही असा विचार केलेला आहे. तेने साधून पुरुषार्थ करू आला माझा घात अति बळी रामदूत याचा निष्पाद करीन. हनुमंतराय म्हणू लागले हा नका यानं काय केलेलं आहे म्हणून लागले पुरुषार्थ होऊन आलेला आहे, पुरुषार्थ साधून आलेला आहे आणि माझा घात करण्यासाठी आलाय. मी आता याला नक्की मारल्याशिवाय राहणार नाही असा विचार केलेला आहे. ऐसे बोलून या कपिंद्र राक्षसा समोर बोल बोलून निष्ठुर वानर संसावला. हनुमंतरायाने असा विचार केला आणि त्या ऋषी होता तर त्याच्या समोर आले आणि निष्ठुर बोलले त्याला. आणि हनुमंतरायाने आता काय विचार केलेला आहे. अरे पापी आणि शाचरा धनी पळसी दुराचारा तुझ्या करीन मी सहारा कपडचारा साडी भरते. हनुमंतराय म्हणू लागले
अरे दुष्टा म्हणू लागले तू पापी आहे, तू म्हणू लागले आता वेश बदल म्हणू लागले, तुला म्हणू लागले नक्की मी तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणू लागलेले आहे. ऋषी रूप धरून तापस करू आलासी चरणास, आता होई सावकाश करी दास निजबळे. हनुमंतराय म्हणू लागले त्या ऋषीला, अरे तू म्हणू लागले एक ऋषीचा वेळ धारण केलेला आहे आणि साधू होऊन आलास आणि तू म्हणू लागले छळण करण्यासाठी आलास, तू म्हणू लागले आता तू सावध होय असं म्हणू लागलेले आहे. माझे लिहाचे त्वरित आधी नवाची जीवेदित, ऐसे जाणून निश्चित करी पुरुषार्थ निजबळे. हनुमंतराय म्हणू लागले तू असा कपटी आहेस, तू दुराचारी आहेस, पण म्हणू लागले तू आता तुझ्यामध्ये केवढा पुरुषार्थ आहे, तुझा पुरुषार्थ दाखव असं म्हणू लागलेले आहे. ऐसे बोलता मारुती सरसावला राक्षस मूर्ती, रणी जिंकावया कपीपती साठप चिंती मांडिला. ज्यावेळेस हनुमंतराय असे निक्षून बोलले त्यावेळेस म्हणू लागले यानं आपला अपारच्या दीपाळ आपला राक्षसाचं रूप धारण केलेलं आहे आणि हनुमंतरायावर म्हणू लागले त्यानं आता तो असा सरसावलेला आहे. ऐकून कपीचे उत्तर काळ नेमनीच्या चरा, धरोत्य विक्राळ शरीरा अति व्यासुर वासत. हनुमंतरायाचं बोलणं ऐकल्या बरोबर त्यानं आपला ऋषीचा वेश होता तो सोडून दिला आणि तो काय झाला भयानक व्यासुर असा राक्षस झालेला आहे. दस योजे वांजरा उडार योजने पाच, पाचाचे उभारी एकच जैसे वृक्ष सुरप्राय. 10 योजन म्हणजे 10 कोसाचा उंच वाढला, 5 कोसाचा रुंद झाला आणि एवढं म्हणू लागले जणू काय एवढं एखादं झाड असं उभं राहावं असं तो दिसू लागलेला आहे. आठही दाडातम समित मासाचे मोकळे आता, चलित शुद्धे धग गीता कैसा भासत व्यासुर भयानक व्यासुर दिसू लागलेला आहे. त्याला म्हणाले त्याचे दात असे जाडा, त्याच्या तोंडातली अशी जीभ लळ 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 करू लागलेली आहे. असा बघायला गेलं तर काळा इंगळ असा व्यासुर दिसू लागलेला आहे. अंतरी मुळे खोला जैसे धगधगीता इंगळ, तैसे दिसती नेत्र गोळा अति विक्राळ आकृती. त्याच्याकडे बघायला गेले त्याचे असे डोळे भले भयानक व्यासुर होते, भले खोल 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 आणि मधामध्ये दिसायला गेलं तर एखादं लाल इंगळ असं ते डोळे चमकू लागलेले आहे. तैसा मेघ गडगडीला तैसा निशाचर गर्दिनेला, होळीत घेऊन धावीला हनुमान दृष्टी लक्षणीय. जसा आकाशामध्ये वीज गडगड कराव तसा हे राक्षसानं आवाज भयानक असा भ्यासूर आवाज केलेला आहे. हातामध्ये एक भली मोठी असे कोलती घेतलेली आहे लाकडाचे आणि तो हनुमंतराकडे निघालेला आहे. प्रताप देखो निशाचर वेगी वाढला कपी केशरिया, दायोजने गगनांतरी उसळून दुरी चालीला. हनुमंतरायानं ते राक्षसाचं अकाळी रूप पाहिल्याबरोबर हनुमंतरायानं असं उंच उड्डाण घेतलेलं आहे. तिथे 10 कोस उंच उड्डाण घेतलेलं आहे, एवढं वर गेलेले आहे. जैसा तापला लो गोळा तैसा परतला गोळा अंगुळा, सवेग तारीला प्रबळ जैसा कल्लोळ अग्नीचा. असा हनुमंतरायानं 10 कोस उंच उड्डाण गेलेलं आहे. जसं वर वेगानं गेलेले आहेत तसंच म्हणू लागले वेगानं खाली येऊ लागलेले आहे. जणू काय एखादा अग्नीचा लोळा यालाय असं त्यांचं स्वरूप येऊ लागलेलं आहे. लक्षणी आणि शाचरा उडी घातली सत्वर, झाले शतचूर्ण शरीर कपी भारवरी पडता. हनुमंतराय
विमानाचं उड्डाण धन कोणत्या राक्षसाच्या अंगावर पडल्या बरोबर त्याच्या राक्षसाचं काय झालेलं आहे, चकचुरा झालेला आहे. एवढं हनुमंतरायाचं ते असं भयंकर वजन पडल्याबरोबर तो राक्षस जमिनीवर पडलेला आहे. तरी राक्षसा तुरबळी आक्रंदनी दिली आरोळिया, कपी तुझी तस मेळी मी रांगोळी करीना. तो एवढा राक्षस जमिनीवर पडलेला तो म्हणून लागले असा उठून उभा राहिला आणि त्यानं आरोळी दिले, ए हनुमंता मी तुझी रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही, अशी भयानक आरोळी दिलेली आहे. ऐसे बोलता राक्षसा भूमी आदळला कर्कशा, निधीला उठला बहुवास पर्वतेश दनालीला. असा राक्षस पडल्याबरोबर त्याचा आवाज म्हणू लागला, असा घुमू लागला. झाडाझाडानं दऱ्या दऱ्यानं जिकडं पाहावं तिकडं त्याचा आवाज घुमू लागलेला आहे. शब्द झाला अत्यंत भूता, गंधर्व होते निद्रिस्त. ते उठून यातेत सैरा धावत पर्वती. एवढा भयानक आवाज झाला की झोपलेले गंधर्व त्या पर्वतावर झोपले होते आणि झोपलेले गंधर्व झोपेतून असे दचकून जागे झाले आणि जागे झालेले गंधर्व इकडून तिकडं तिकडून इकडं पर्वतावर पळू लागलेले आहे. जनका उठिला दुर्धर जागे झाले सत्वर, घेऊन या शस्त्रास्त्र पर्वतेंद्र शोधितीय. झोपलेले गंधर्व जागे झालेले पर्वत शोधू लागले, पाहू लागले, फिरू लागले. एवढा आवाज कशाचा झाला असेल, कसा झाला असेल, कोण असेल, कुठं असेल, ते पर्वताचा शोध घेऊ लागलेले आहे. देखिले कपिकेसरी भवता वेळीला समग्रिया, वर्षाचा शस्त्रास्त्री निशाचर माझी कैवी करीसिया. ते गंधर्व फिरू लागले आणि फिरता फिरता त्यांना हनुमंतराया दिसल्या बरोबर हनुमंतरायाला काय म्हणू लागलेले आहेत, तू म्हणू लागले एवढ्या रात्री एवढ्या अंधारामध्ये तू चोरी का करतोस, असं त्याला हनुमंतरायाला विचारू लागलेले आहे. कोण कैसा कोण आळासी मध्यरात्री काळासी, पर्वती सैरा विचारसी आज्ञा कोणासी पुसिनिया. ते गंधर्व विचारू लागले हनुमंतरायाला, तू कोण आहेस आणि तू कुठून आलेला आहेस आणि कशाला आलायस आणि तू कोणाची आज्ञा घेतले इथे येण्यासाठी, असं विचारू लागलेले आहे. ऋषी मध्याना अंधारी तू विचारसी गिरी शिकारिया, पर्वताकार शरीरी कोण धरलेवरी पाहिला. ते हनुमंतरायाला विचारू लागले गंधर्व काय म्हणू लागलेले आहेत, हे म्हणू लागले निशामध्ये अंधारामध्ये तू इथे का आलास, कसा आलास आणि तू म्हणू लागले एवढा भयानक म्हणू लागले त्या धरणीवर ते राक्षस का पडलास, असे विचारू लागलेले आहेत. एक म्हणती पुस्तकाया घरा बांधा हात पाया, मध्यरात्री विचारत आहे तस्कर होय सर्वदा. हनुमंतरायाला म्हणू लागले, अरे म्हणू लागले याला कशाला विचारायला, याला म्हणू लागले विचारायचं काहीच कारण नाही, हे मध्यरात्र झालेली आहे आणि नक्कीच हे चोर आहे, धरा म्हणू लागले बांधा, हातपाय बांधा, असं ते बोलू लागलेले आहे. ऐसा करीती कोल्हाळा मेंती सभोवती सकळा ते देखोनी गोळान गोळा मधुर बोलत ज्यावेळेस हे बोलू लागले गंधर्व निष्ठुर बोलू लागले, त्यावेळेस हनुमंतरायाला त्या गंधर्वाला कसं बोलू लागले, असं मंजूश्वरामध्ये काय बोलू लागलेले आहे. जम्बूद्वीपाची दक्षिण कोणी किष्किंधा असे राजधानिया, सुग्रीव राजा सुडामणी ते स्थानी नांदत. हनुमंतराया त्या गंधर्वाला सांगू लागले, दक्षिण दिशेच्या कोण्यामध्ये म्हणू लागले किष्किंधा राजधानी आहे आणि त्या राजधानीचा राजा सुग्रीव राजा चुडामणी आहे आणि तिथं तो नांदत आहे, असं ते सांगू लागलेले आहे. यासी सखे श्रीरामेसी स्वामी मानी श्रीरामासिया, तन्मनार पिले भक्तीसी वानरासी अति प्रेमा. हनुमंतरायाला त्या गंधर्वाला
अर्जुनाला सांगू लागले, सांगत असताना म्हणू लागले त्या राजा सुग्रीवाचं आणि प्रभू रामचंद्राचं काय झालेलं आहे, मैत्री झालेलं आहे, सख्यत्व झालेला आहे. आणि ते म्हणू लागले वानराला अतिशय प्रेम देतात राम, असं ते सांगू लागलेले आहे. राम रावणाचे रणयुद्ध झाले अति दारुण, रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाळीला. हनुमंतराव म्हणू लागले त्या लंकेमध्ये रामाचं आणि रावणाचं अति दारुण युद्ध झालेलं आहे भयंकर. त्या युद्धामध्ये लक्ष्मणाला म्हणू लागले शक्ती लागले आणि लक्ष्मण रणामध्ये पडलेला आहे असं सांगू लागलेले आहे. वाचवावया सुमित्रासी निवाला औषधीसी, विघ्न न करावे आमासी, नमन तुम्हासी मी करीतो. हनुमंतराव म्हणू लागले लक्ष्मणाला वाचविण्यासाठी मी औषध न्यायला आलेलो आहे म्हणू लागले. मी तुम्हाला विनंती करून बोलत आहे, मला औषधी न्यायचे आहे असं सांगू लागलेले आहे. उदयेता गर्भस्थी प्राण सांडिले उर्मिला पतिया, म्हणून औषधी मध्य रात्री नेऊन स्थिती मी आलो. हनुमंतराव त्या गंधर्वाला खरी खरी माहिती सांगू लागले. म्हणू लागले सूर्योदय झाला की लक्ष्मण वाचणार नाही, म्हणून म्हणू लागले मी मध्यरात्री औषध नेण्यासाठी आलो असं सांगू लागलेले आहे. सुग्रीवे सहित वानर सकळ वासी रामाचे किंकर, माझे नाम हनुमान वीर, मार्ग सत्वर मज द्यावा. राजा सुग्रीव आहे म्हणू लागले आणि सगळे म्हणू लागले वानर प्रभू रामचंद्राचे किंकर आहेत, सेवक आहेत. मी म्हणू लागले प्रभू रामचंद्राचा सेवक आहे, तुम्ही मला इथून मार्ग द्या असं हनुमंतराय म्हणू लागलेले आहे. स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वदा करू नये विघ्न, पुढीला करिता छळन श्री रघुनंदन शोभेल. हनुमंतराय म्हणू लागले मी माझ्या स्वामीचं म्हणू लागले कार्य करण्यासाठी आलेलो आहे म्हणू लागले आणि साधूच्या स्वामीच्या कार्यासाठी विघ्न करू नये म्हणू लागले. आणि जर म्हणू लागले तुम्ही विघ्न केलं तर म्हणू लागले तुम्हाला नक्कीच म्हणू लागले काय होईल, तुमच्यावर विघ्न येईल म्हणू लागलेले आहे. ऐसे बोलता कपिकेशरी गंधर्व सरसावले मारिया, एवढी राम सुग्रीवाची तोरी औषधी रात्री नेऊ आलो. असे हनुमंतराय सविस्तर माहिती सांगितल्यावर हे गंधर्वाला जास्तच राग आला. अरे म्हणू लागले तू एवढा मोठेपणा सांगायला, एवढी थोरवी सांगायला प्रभू रामचंद्राचे राजा सुग्रीवाचे, आता मध्यरात्री तू आलेला आहे असं ते बोलू लागलेले आहे. सकळ सैन्य सरसावले मारावया सिद्ध झाले, गदा परितिकट भाले वर्ष लागले समकाळे. सगळ्याला राग आलेला होता आणि ते काय केलं गंधर्वानं, सगळ्यांनाच हनुमंतरायाला कोणी गदा हाणायले, कोणी भाला हाणायले, कोणी ते फरशी हाणायले, खडग हाणायले, सगळे म्हणू लागले एकाच वेळेत हाणू लागलेले आहे. चौपासी धावती सैरा होता गंधर्वाड धरा, आकवया वानरा करती खरा पुरुषार्थ. चौ बाजूला मी मिळालेले गंधर्व सगळे जमा झाले आणि ते आपला पुरुषार्थ हनुमंतरायाला दाखवू लागलेले आहे. गंधर्व मिळले 14 सहस्र, एकला एक कपिंद्र, क्रोधा चढला दुर्धर, करून संवार आगरीला. ही गंधर्वाची संख्या सांगितली 14,000. एवढे म्हणू लागले गोळा झाले आणि तेवढे हनुमंतरायाला मारू लागले. मारत असताना हनुमंतरायाला राग आला आणि सगळ्याचा निपात कराव असा राग आलेला आहे. रूपे वाढला दारुण राम थरकती संपूर्ण, भयानक दिसे चिन्ह कपिंद्र दान खवळला. हनुमंतरायाला आपलं रूप अकराळ विकराळ भयानक असं भ्यासूर केलेलं आहे. अंगावरचे रोमरोम केस असे उभे राहिलेले आहेत आणि म्हणू लागले आता सगळ्याचा एकदाच निपात कराव असा हनुमंतरायाने विचार केलेला आहे. एक मुष्टी घाती मारिले, एक दाता तळी रगडिले, उरले ते पुच्छी बांधिले, मग आपटिले खडके सिया. हनुमंतरायाने हाणायला मारायला सुरुवात केली. कोणाला बुक्कीतच मारलं, कोणाला लातानं मारलं, एकाला उरलेले होते म्हणू लागले तेवढे काय केले, शेपटीत बांधले आणि खडक पाहून म्हणू लागले एकदाच मारून टाकलेले आहे. एकेची वेळे सत्वर मारले 14 सहस्र, केला नाम नामे भूकार, विजय कपिंद्र सोय झाला. रामचंद्र भगवान की जय. एक
एकाच वेळेमध्ये म्हणू लागले हनुमंतरायानं काय केलेलं आहे 14,000 ते बनकर म्हणू लागले ते गंधर्व खडकावर मारले आणि हनुमंतरायाचा विजय झालेला आहे. ज्याचे मुखी रामस्मरण विघ्न त्याचे वंदी चरण कळी काळासे आपण निंदे मना त्यासी मी करिया. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याला म्हणू लागले विघ्नच काळ करू शकत नाही. हनुमंतराया म्हणू लागले त्या गंधर्वाचा एकदाच निपात केला आणि हनुमंतरायानं भोपकार केला. हनुमंतरायाचा विजय झालेला आहे. ऐसा नामधार कबीर विजयी झाला कबीर नामे गर्जोनी सत्वर औषधी भार पातसे. असं म्हणू लागले हनुमंतरायाच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आहे आणि तेवढं म्हणू लागले संकट आलं होतं पण त्या संकटाचं निवारण झालं. हनुमंतरायाचा विजय झालेला आहे. राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री गुरु मोतीराम महाराज की जय. गुरुवर मारुती महाराज की जय. नमो शिव पार्वती पते हर हर महादेव. पुढील वाचक पांडुरंग झाडगावकर आणि सूचक काशीनाथ महाराज झाडगाव.